नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आता साधारण 50-60 वयाच्या व्यक्तींना किंवा त्यांच्या आईवडिलांना सुजाण पालकत्व हा शब्दही कदाचित माहिती नसावा, कारण तेव्हा या शब्दाची फारशी गरज कधी वाटलीच नाही. पण आताच हा शब्द आपल्याला का बरं वारंवार ऐकायला येतोय? त्याला कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती किंवा प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोनच मुलं, त्यांना वाढवण्याची जबाबदारी फक्त आईवडिलांवर, आणि तेही नोकरी करणारे आईवडील असतील तर मग सुजाण पालकत्व या शब्दाचा तर जास्तीत जास्त विचार केला जातो आणि कृतीही. पण हे सुजाण पालकत्व म्हणजे नेमकं कसं करायला हवंय, काय सांभाळायला हवंय हे करताना, याविषयी पुण्याचे दिनेश विष्णू ढोले यांनी फार छान विचार मांडलाय. तो विचार आज तुमच्यापर्यंत पोचवते. एक वेळ आई बाबा होणं सोपं आहे, पण मुलांचं पालक होणं हे जास्त अवघड आहे, आव्हानात्मक आहे. आता उत्तम पालक होण्याचे कुठलेही विशिष्ट नियम किंवा पद्धती नाही आहेत. त्यामुळं प्रत्येक पालक आणि त्यांचं मूल हे एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहेच. आता बाळाच्या आगमनापासूनच त्याचे आईबाबा उत्तम पालक होण्याचा प्रयत्न सुरू करतात. ही आजची परिस्थिती आहे. प्रत्येक पालकांना त्यांच्या बाळाचं संगोपन परिपूर्ण व्हावं असं वाटत असतं. त्यामुळे दररोज मिळणाऱ्या नवनवीन सूचनांमुळे त्यांना पालकत्वाबाबत संभ्रमही निर्माण व्हायला लागतो. मग अशा परिस्थितीत जर आपल्याला स्वतःच्या पालकत्वाबद्दल शंका असेल तर सुप्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांच्या सूचना वाचायलाच हव्यात. त्यांनी हाऊ आय थॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज या पुस्तकात आयुष्याशी संबंधित अनेक अनुभव सांगितलेत. मुलांचं संगोपन करण्याचा योग्य मार्गसुद्धा सांगितला आहे. मुलांच्या संगोपनात मुलाची भर घालण्याचा मुद्दा त्यांच्या प्रत्येक पुस्तकात आढळतोच. मग त्यांचं हे पुस्तक नक्की वाचा. मुलांच्या समोर ना एक उदाहरण सेट करायला हवं. म्हणजे जन्मल्यानंतर मुलांना बोलता येत नसतं, ते फक्त रडत असतं. पण त्यांचे डोळे जे बघतात, कान जे ऐकतात, त्याला ते प्रतिसाद द्यायला शिकतं. अनेक मुलं बघून शिकतात. म्हणून तुमच्या मुलांनी प्रेमळ, दयाळू व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीसुद्धा त्यांच्यासमोर तसंच वागणं अपेक्षित आहे. मुलांच्या चांगल्या विकासासाठी पुस्तकं खूप महत्त्वाचं काम करतात. आता पुस्तकं आहेत म्हणून आपण घडलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप छान संदेश दिला. ते म्हणतात, तुमच्याकडे 2च रुपये शिल्लक असतील ना, तर त्यातलं 1 रुपयाचं जेवण करा आणि 1 रुपयाचं पुस्तक विकत घ्या. कारण पुस्तकं जगणं समृद्ध करतात. आणि म्हणूनच मुलांना लहानपणापासूनच बौद्धिक चर्चेत सामील करून घ्यायला हवं आणि वाचन करायला शिकवायला हवं. मुलं हट्टी असतात, त्यांना प्रत्येक गोष्ट हवी असते. म्हणून त्यांचे प्रत्येकच हट्ट पुरवले पाहिजेत असं नाही. त्यांना योग्य वळण लावायचं असेल तर कधीकधी त्यांच्यासाठी स्ट्रिक्ट होणंही गरजेचं आहे. आपल्या मुलांना त्यांच्या इतर सवंगड्यांबद्दल, मित्रांबद्दल प्रेम, सहानुभूती, करुणाही शिकवायलाच हवी. तसंच त्यांना स्वयंसेवा करायलाही प्रवृत्त करायला हवं. कोणत्याही सामाजिक समस्यांवर चर्चा त्यांच्याशी आपण करायला हवी किंवा स्वयंसेवक म्हणून सुद्धा त्यांना कुठे काम करता आलं तर नक्कीच ते त्यांना करू द्यायला हवं. मुलं हट्टी आहे, त्यांच्याकडनं एखादी गोष्ट काढून घेतली तर ते उद्धटपणे वागू शकतात, उलट उत्तरं देऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात आधी मुलांना नम्रपणे बोलायला शिकवायला हवं आणि मुलांच्या उद्धट वागण्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना व्यवस्थित समज द्यायला हवी. वयानुसार त्यांच्यावर आपण जबाबदारीसुद्धा टाकायला हवी. निर्णय घ्यायला प्रोत्साहित करायला हवं, ज्यामुळं त्यांच्यात आत्मनिर्भरता येईल, जबाबदारीची भावना विकसित होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यातल्या छोट्या छोट्या चांगल्या छान गोष्टींचं कौतुक करायला मुलांना शिकवा. त्यांच्याकडे जे आहे ना त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवा आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांना बळ द्या. एकदा का त्यांचा हा सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाला ना की मग आपोआपच त्यांच्यामध्ये नम्रतासुद्धा विकसित होईलच. श्रोते हो,
सुजाण पालकत्वाच्या या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, ज्या आपण नक्कीच मुलांना वळण लावण्यासाठी जर आपण वापरल्या तर त्या अगदीच उपयुक्त ठरणार आहेत. सुजाण पालकत्वाच्या या टिप्स वापरून आपण नक्कीच एक उत्तम पिढी घडवू शकतो, यात शंकाच नाही. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.